जय शिवराय. यश यश फक्त मोठ्या पगाराची नोकरी किंवा परदेशात स्थायिक होणं एवढ्यापुरतं नसतं. कधी कधी समाजात एखादा चांगला बदल घडवण्यात खरं यश दडलेलं असतं. बदल घडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं तर विचारच आहे, कारण त्या विचारातूनच सगळं घडतं. आपले विचार जर चांगले असतील तर त्यातनं चांगलं घडतं, विचार वाईट असतील तर वाईट घडतं. ही अशा स्त्रीची कथा आहे जिनं स्वतःचा मार्ग बदलला आणि अनेकांच्या आयुष्यात एक नवी दिशा निर्माण केली. तर माझ्यासाठी हे काम जे आहे ते खरं तर ध्येयच आहे आणि त्याचा मी एक व्यवसाय पण नाही, सोशल एंटरप्राईज म्हणता येईल. त्या सोशल एंटरप्राईजमध्ये त्याचं मी कन्वर्ट केलेलं आहे, जेणेकरून एक काम पण होत राहील आणि ध्येय पण साधता येईल. या आहेत अमिता देशपांडे, उच्च शिक्षित IT इंजिनियर आणि मनानं समाजाशी जोडलेली एक संवेदनशील व्यक्ती. माझं नाव आहे अमिता देशपांडे आणि US मध्ये मी शिक्षणासाठी गेले होते आणि मग तिथे काही वर्ष जॉब पण केला. त्यामुळे पगार त्या मानाने ऑब्व्हियसली चांगलाच होता, पण ते सगळं सोडून परत भारतात यायचं होतं. आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी काम करायचं होतं. थोडीशी भीती होती मनामध्ये, कारण की ह्या क्षेत्रात मी भारतात कधीच काम केलं नव्हतं, पण एक कॉन्फिडन्स होता आणि मग मुख्य म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट होता घरच्यांचा, की परत आलीस तर काही ना काहीतरी तू करशीलच, हे नक्की होतं. परदेशात, अमेरिकेत नोकरी करिअरच्या दृष्टीनं यशस्वी वाटचाल सुरू, पण मनात एक प्रश्न कायम होता, मी समाजासाठी काय करते. आणि मग त्या भारतात परतल्या, पुन्हा नोकरी केली, पण शोध मात्र सुरूच होता एका मोठ्या ध्येयाचा. खरं तर ठरवलेलं होतं मी की ह्या क्षेत्रात काम करायचं, त्यामुळे इतका जास्त तो डोक्यात तेव्हा नाही आलं, कारण तेव्हा ती जिद्द होती की आपण काहीतरी सुरू करायचं. पण एकदा सुरू केलं आणि मग बरेचदा चॅलेंजेस आले, खूप सारे फेल्युअर्स आले. त्याच्यातनं असं कधी कधी वाटायचं, अरे आपण हे बरोबर करतोय का. प्लास्टिक तुमच्या माझ्या आजच्या जगण्याचा अविभाज्य भाग, ज्याचं वर्षानुवर्ष विघटन होत नाही, पण पर्यावरणाचं होणारं नुकसान मात्र दिवसेंदिवस वाढतच जातं. आणि हे सगळं पाहून अमिताताईंनी ठरवलं, प्लास्टिक थांबवता येणं कठीण आहे, पण त्याला एक नवी दिशा मात्र देता येऊ शकते. आणि याच विचारातून जन्म झाला रिचरखा या नव्या व्यवसायाचा. रिचरखा, सो आपल्याला कळलंच असेल आता की आपण चरखा वापरतो हे सगळं तयार करण्यासाठी, आणि तो जो चरखा आहे तो आपल्या परंपरेतला चरखा आहे. आपल्याला थोडाफार तो स्वदेशी मूव्हमेंटमुळे माहिती आहे की चरखा वापरायचो. सो आपण कुठेतरी तो चरखा पुन्हा वापरात आणतोय आजचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला, जे की प्रॉब्लेम्स आहेत कचऱ्याचे आणि ग्रामीण रोजगाराचे. रिचरखामध्ये टाकाऊ प्लास्टिक सुंदर, उपयुक्त आणि उच्च दर्जाच्या वस्तूंमध्ये परिवर्तित होतं. हा उद्योग केवळ पर्यावरणासाठी नाही, तर अनेक महिलांसाठी सुद्धा एक नवा मार्ग आहे. सो आम्ही जेव्हा सुरुवातीला प्रॉडक्ट्स बनवायचो तर कमी प्रमाणात बनवायचो आणि छोटी प्रदर्शनांमध्ये भाग घ्यायचो. सो जे आमचं पहिलं प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये आम्ही अशा सगळ्या छान बॅगा ठेवल्या होत्या, मागे लिहिलेलं होतं की हे प्लास्टिक वेस्टपासून बनवलेले वगैरे असे बोर्ड लावले होते, आणि मग लोक येत होते कुतूहलाने की कसं काय असं. आणि सगळ्यात पहिली गोष्ट ते काय करायचे, उचलायचे आणि त्याचा वास घ्यायचे. सो असं त्यांच्या डोक्यात असतं की कचरा म्हणजे वास घाणेरडाच येणार. सो कचऱ्यापासून आपण काहीतरी चांगलं करू शकतो, रादर कचरा त्यांनीच जनरेट केलेला असतो तर तो करू नये हे तर आम्ही कायमच सततच सांगत असतो. पण त्याच्यापासून हे तयार झाले, त्याच्यात इतकी मेहनत आहे, इतका एफर्ट आहे, हे लोकांना कळत नाही. लहानपणापासनं मी एक अँटी प्लास्टिक मोहीम चालवायचे माझ्याच घरात, कारण की कुठेतरी पुस्तकामध्ये वाचलेलं होतं की प्लास्टिक डिग्रेडेबल नाही आहे, म्हणजे त्याचा निचरा होत नाही, ते पर्यावरणासाठी हानिकारक आहे. आणि जशी जशी मी लहानाचे मोठे होत गेले, कचऱ्याचं प्रमाण वाढायला लागलं, कारण की जसे आम्ही लहानाचे मोठे होत गेलो, आमची जनरेशन, तेव्हा कचऱ्याचं प्रमाण वाढत होतं आणि ते दिसायला लागलं होतं. त्यामुळे हे नक्की मला एक डोक्यात माहिती होतं की मला काहीतरी इधर व्हॉलेंटरी किंवा फुल टाईम मला ह्या कामासाठीच काहीतरी करायचं आहे. त्यामुळे तो एक हेतू डोक्यात होता.
दुसरा जो एक हेतू होता, कारण की मी लहानाची मोठी एका छोट्या गावातनं झाली आहे, दादरा नगर हवेलीच्या सिल्वासा नावाचं एक छोटंसं टाऊन आहे तिकडची. त्यामुळे तिथे मी खूप क्लोजली ट्रायबल्स कसे काम करतात किंवा कसं त्यांना बाहेर जायला लागतं, गावाच्या शहरात जायला लागतं काम करायला. आणि सेम प्रॉब्लेम इथे पण आहे, आपल्या सह्याद्रीतल्याही गावांमध्ये आहे. त्यामुळे तसं ठरवलं की ह्या गावातल्या लोकांसाठी, एस्पेशली महिलांसाठी काहीतरी काम आपण करूयात आणि प्लास्टिकचं प्रदूषण सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी काम करूयात. सो ह्या 2 गोष्टींना आपल्याला काहीतरी एकत्र आणून करायचं आहे हे डोक्यात होतं. आज 40-50 महिला इथं केवळ काम करत नाहीत, तर एक कुटुंब म्हणून एकत्र उभ्या आहेत. एक सुषमा म्हणून मुलगी आहे. जॉईन झाल्यावर आम्हाला म्हणजे तेव्हाही वाटत होतं की काहीतरी हिच्या घरी प्रॉब्लेम्स आहेत म्हणून हिला रोजगाराची गरज आहे. तर अगदीच ती जॉईन झाली आणि मग आम्हाला हळूहळू कळायला लागलं की तिचा नवरा खूप अल्कोहलिक आहे, खूप दारू पितो, तिला खूप त्याचा त्रास व्हायचा आणि मग त्यातनं तिला बाहेर पडायचं होतं म्हणून तिथे कामाला लागली होती. आणि तिला घरच्यासाठी थोडंसं उत्पन्न मिळणार होतं आणि 2 लहान मुली, म्हणजे एक 4 वर्षाची, एक 6 वर्षाची, याच्या छोट्या मुली होत्या. आणि मग तिथे काम करायला लागली. आनंदात दिवस तिचा जायचा. पण कधी कधी दुसऱ्या दिवशी आम्हाला कळायचं की तिच्याबरोबर काय झालं आहे, मारहाण झाली, अशी ती यायची. पण मग सगळ्या बाकीच्या महिला तिला सपोर्ट करायच्या. मागच्या वर्षी तिच्या नवऱ्याने सुसाईड केलं आणि एकदम म्हणजे आम्ही भेटायला गेलो ऑब्व्हियसली तिला, तर एकदमच वेगळ्याच मोडमध्ये होती ती. आणि पण मग तिला थोडे दिवस ऑब्व्हियसली तिला त्याचा त्रास झाला. मग ती कामाला परत यायला लागली तर तिला तेच जाणवलं की खरा परिवार तिचा इथे आहे आणि तिच्या छोट्या 2 मुली म्हणजे त्या पण आता सगळ्यांनी असं अडॉप्ट केल्यासारख्याच झालेल्या आहेत. चरखा, हातमाग आणि त्यातून तयार होणाऱ्या सुंदर वस्तू, इथं प्रत्येक धाग्यात एक कथा विणली जाते. तर भारत हा हस्तकलेसाठी कायम खूप जास्त प्रचलित होता पूर्ण जगभरात. आणि जगभरातनं लोक इथे यायचे आपल्या हातमागाच्या साड्या घ्यायला, शाली घ्यायला. रादर सगळे कपडे हातमागावर तयार व्हायचे भारतात सुद्धा आणि बाकीच्या देशांमध्ये सुद्धा. पण आपल्याकडे मॅक्सिमम एम्प्लॉयमेंट ही हँडलूम सेक्टरमध्ये होती इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या आधी. तर हे सगळं आपण सगळेच शिकतो आणि वाचनात येतं, व्हिडिओज आपण ह्याच्यावरती बघतो. तर मग मला वाटलं की आपण ह्या हस्तकलेचा उपयोग का नको करायला. आणि त्याच्यातनं इतके सुंदर प्रॉडक्ट तयार व्हायला लागले तर ते बघून खूपच मस्त वाटायचं. म्हणजे असं अनबिलिव्हेबल वाटायचं. जशी ही बॅग आहे तर कोणीच सांगू शकणार नाही की ह्याच्यामध्ये नूडल्सचे पॅकेट आहेत, बिस्किटचे पॅकेट आहेत किंवा आपल्या कॅरी बॅगेत टाकून दिलेल्या. तर मला दरवेळेला कुठलाही प्रॉडक्ट बघितला की तितकाच आनंद होतो आणि असं वाटतं अरे ही बॅग मी माझ्यासाठीच ठेवावी. या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबाची, विशेषतः पतीची खंबीर साथ मिळाली. नमस्कार, माझं नाव अभिषेक परांजपे. मी अमिताचा नवरा आहे आणि अमिता आणि मी बेसिकली एकमेकांना 21 वर्षापासून किंवा ॲक्च्युली 25 वर्षापासून ओळखतो आहे. आणि अमितानी हे प्रोजेक्ट जेव्हा तिचं सुरू केलं तेव्हापासून मी तिची सगळी मेहनत आणि धडपड हे सगळी पाहत आहे. म्हणजे जेव्हा कुठेच 2 आणि 3 एम्प्लॉईज होते तेव्हापासून ते आत्ता आमच्याकडे जे 50-55 लोक आहेत, एवढी सगळी जर्नी मी पाहिली आहे. आणि माझं तिला पूर्ण सपोर्ट असतो ह्या कामासाठी. आणि मी बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग बॅकग्राऊंडचा आहे. म्हणजे माझं मास्टर इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग झालं आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग आस्पेक्टनी माझ्याकडनं जे काय मदत तिला होईल, म्हणजे प्रोसेसेस सेटअप करणं, कुठे वेळ आपल्याला कमी लागतो आहे बघणं किंवा त्याच्या जागी काही वेगळी आयडिया करणं किंवा मशीन कुठलं तयार करून सिम्पल एखादं करून प्रोसेस जर का फास्ट होणार असेल तर त्या गोष्टीने मी तिला मदत करतो. 2015मध्ये तिने एका गावात हा सेटअप सुरू केला, एखाद्या माणसाच्या घराच्या आत. आणि मग इथपासून ती जर्नी आता ह्या स्थितीला आलेली आहे. सो आम्ही बरेच एक्झिबिशन्स अटेंड करायचो आणि मग तिथे आम्हाला असं जाणवलं की लोकांना एखादा छोटासा व्हिडिओ असेल बघायला की ही प्रोसेस कशी असते तर त्यांनाही ते नीट ॲप्रिशिएट करता येतं की ह्याच्यात एवढी मेहनत आहे. आणि व्हिडिओ आणि फोटोग्राफी ह्या सगळ्या व्हिडिओग्राफीच्या ह्याच्यात आम्ही पण सोशल मीडियामध्ये आमचे पोस्ट स्वतःहून टाकायला लागलो. त्यामुळे देशात तर कळलंच, पण परदेशात सुद्धा बऱ्याच लोकांना एक्सपोजर मिळालं की हे भारतात किंवा पुण्यात अशा ठिकाणी असे प्रॉडक्ट्स बनत आहेत. आणि म्हणून आम्हाला मग बाहेरनं पण ऑर्डर्स यायला लागल्या. US असेल, जर्मनी असेल, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेसिकली सगळीकडनं. कधी कधी मोठा बदल घडवण्यासाठी फार मोठ्या पदवीची नाही तर एका वेगळ्या विचाराची गरज असते.
ही कथा आहे कचऱ्याला नवजीवन देणाऱ्या विचाराची, महिलांना उभं करणाऱ्या शक्तीची आणि निसर्गाला वाचवण्याच्या जिद्दीची. मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि ही होती आम्ही सावित्रीच्या लेकीमधली एक जिद्दीची कहाणी. जय शिवराय. आम्ही सावित्रीच्या लेकी.